हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज व्हिडिओ काढायचा असं एक म्हणजे खूपच विशेष कारण आहे, कारण की आज आमचा शिवांश त्याचा आज बड्डे. तर आम्ही त्याला बड्डेसाठी सगळ्यात अगोदर आम्ही त्याला महादेवाच्या दर्शनासाठी आणले. आणि महादेवाचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही त्याला गणपतीच्या मंदिरात नेणार आहे दर्शन घेण्यासाठी. महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही शिवांशला नेणार आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. कारण की शिवांशची जन्मतारीख आहे 7 जून 2023 आणि त्या दिवशी चतुर्थी होती. आणि शिवांश चतुर्थीच्या दिवशी झालेला आहे, म्हणून आम्ही शिवांशला देवाच्या अगोदर दर्शनासाठी आणणार आहे आणि आणलेला आहे. नंतर आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. चला, आम्ही मंदिरात आलेलो आहे. सगळ्यात अगोदर आम्ही महादेवाच्या मंदिरात आलेलो आहे. माझ्यासोबत आहे शिवांश आहे, त्याच्यानंतर शिवांशचे पप्पा पण आहे आणि काकू आहे आणि शिवांशचे काका पण आहे, ऋतिक काका. तर चला, मी दाखवते तुम्हाला आता शिवांश कशी पूजा करतोय देवाची. तर बघा शिवांश आणि शिवांशची आजी कशी महादेवाची पूजा करताय. महादेवावर सगळ्यात अगोदर पाणी टाकताय. शिवांश खाली ठेव तांब्या. शिवाय ओम नमः 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 शिवाय. मी महादेवाची पूजा करणार आहे. तर बघू शकता शिवांश कसे मंदिरावर पाणी टाकतोय, महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकतोय ना. तर मी पण टाकणार आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शांती शांती शांती. तर आज शिवांशचा बर्थडे आणि आता महादेव शिवांशला ब्लेस करताय. घे बेटा दर्शन घे जेजे बाप्पाचं. म्हणा जेजे बाप्पा आज माझा बर्थडे, मग सुखाचं ठेवा. आणि ज्योती काकून त्याच्यानंतर ऋतिक महादेवाला वाहण्यासाठी बेल तोडते बघा. बेल तोडते का तू? काय म्हणतो बेटा तू? ऋतिक कसा मदत करते काकूला? मदत करताय का ऋतिक तुम्ही? कशासाठी? पिशवी पकडायची का? मलगण काय म्हणतात ते, महादेव पावला पाहिजे त्याच्यासाठी. हा नाही उठ शिवाय चल. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही शिवांशला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणलेले आहे. शिवांश गणपतीचे दर्शन घेतो. दर्शन घे रे बेटा.
बघा मग मित्रांनो, गणपती बाप्पाचे मंदिर किती छान आहे. आणि इकडलं हे तर बघू शकता, हे तर सेकंड नंबरची मूर्ती आहे. आणि ती रिअल मध्ये अगोदरची जी मूर्ती आहे, ती मूर्ती बघा किती छान आहे. दाखवते. तर मी आता प्रसाद घेते. तर आता आम्ही गणपतीचं आणि महादेवाचं दोन्ही पण मंदिराचे दर्शन घेतलेले. शिवांशने आता दोन्ही पण मंदिराचं दर्शन घेतलेले. तर आता बघू, शिवांश पप्पा थोडीशी आता शिवांशला फिरवणार आहे, त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहे. कारण की खूप टाइम होत चाललाय आणि तुम्हाला तर माहिती शिवांशचा बर्थडे आहे. आज शिवांशचा बर्थडे सेलिब्रेशन पण करायचंय. मला शिवांशचे पप्पा गाडी काढताय रस्त्यावरती. तर आता काय माहिती कुठं कुठं फिरवताय आम्हाला. हे बघू शकता तुम्ही, आम्ही शिवांच्या बर्थडेचं डेकोरेशन केलेलं आहे. हे डेकोरेशन मी आणि शिवांचे पप्पा, गल्लीतले परत 2 मुलं होते, त्यांचं नाव होतं नयन आणि परत दुसरा कोण होता, नयन आणि हर्षल. तर आम्ही सर्वांनी मिळून शिवांच्या बर्थडेचं डेकोरेशन केलेलं आहे. तर ह्या वर्षी शिवांचा साधाच बर्थडे करायचा आहे, एवढा काही भारी करायचं नाही होता आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे. आणि शिवांची पण तयारी झालेली आहे. शिवांशला राग आलाय कारण की शिवांशचं डेकोरेशन खराब करतोय. मी त्याला रागवलं, त्याच्यामुळे शिवांशला राग आलेला आहे. बघू शकता तुम्ही, शिवांशचा ड्रेस बघा, बर्थडेचा ड्रेस. आणि शिवांशला राग आलाय, त्याच्यामुळे शिवांशचे पप्पा त्याला म्हणताय की बेटा राग येऊ देऊ नको आज, कारण की आज तुझा बर्थडे आहे. त्याचे पप्पा त्याला समजून सांगताय. तर शिवांशला खूप दिवसापासून असे छोटे छोटे प्राणी घ्यायचे होते, तर आम्ही शिवांशला बर्थडेचं गिफ्ट पण आणलेलं आहे, पण त्याला दाखवलेलं नाही अजून. आणि बघा तो गिफ्ट बघून किती खुश होणार आहे. आणि आता सगळेजण फॅमिलीतले तयारी करताय आणि थोड्याच वेळात आम्ही सुरुवात करणार आहे केक केक कटिंगची. तर बघूया आता, तोपर्यंत बघा तुम्ही, आमचा स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे. कारण की म्हणजे आम्ही या शिवांचा बर्थडे ना, त्याच्यामुळे आम्ही भाजी बाहेरून आणणार आहे. आणि मी बाहेर गेले होते शिवांशला घेऊन मंदिरात, तुम्हाला तर माहीतच आहे. तर आईनं घरी भात आणि चपात्या बनवून ठेवल्या, त्याच्यामुळे आज मग तेच बनवायचं काम नाही. आज सगळं आईनं बनवलेलं आहे आणि भाजी आम्ही विकत आणणार आहे. सगळेजण तयारी करताय, तोपर्यंत मी तुम्हाला शिवांच्या बर्थडेचा केक दाखवते. बघा शिवांच्या बर्थडेचा केक, 1 मिनिट थांबा. तर हे बघा शिवांच्या बर्थडेचा केक. शिवांच्या पप्पांना घाई गडबड होऊ नये त्याच्यासाठी शिवांशच्या पप्पांनी शिवांच्या बर्थडेचा केक सकाळीच आणून ठेवला होता, कारण की मग टायमावर खूप गडबड गडबड होते प्रत्येक गोष्टीची. तर शिवांशा दीदी सोबत खेळतोय थोडा वेळ. काय करते रे ती? शिवांशी जाऊ देत नाही आतमध्ये. काय बेटा पोस्ट देते का तू? मी व्हिडिओ बनवते, तुझा फोटो नाही काढते. जाऊ दे ना शिवांश, तुझा बर्थडे ना, तू तिला बोलवत नाही का बर्थडेला? तुझी फ्रेंड आहे ना ती. नाही बसली ती दीदी, बस तू. आता घरी किती चालून पाहतोय बा. हसणार रे मग थोडा. आता हसतोय, आता हसतोय. हसलं मग थोडसा.
त्याकडे पाहून मला हसू येतं इकडे. सेकंड कराय का मेकाला इकडच्या दादा इकडच्या या तू या दादा तू या त्या तू हा हा बरोबर हॅपी बर्थडे इकडे पहा बेटा इकडे पहा इकडे मोबाईल अरे निशा काय नाही समजा. चॉकलेट कोण जिंकलं पण आज सेकंड बहुत सेकंड अरे पाय इकडे पाय बेटा वरती बघ. केक नंतर कापायचा 2 मिनिटं. तो केक भी घरावरती कोणाला भेटणार नाही. झाले का? कापला का? Happy birthday, happy birthday to कीर्तन. अरे मी देतो कोण घेतंय नाही गाणं आणा शिवाय खावडता बेटा थांब अरे थांबा ना थोडस. बनू गेले का केक खावा शिवाय उठे नीलू खाऊ घाले त्यांनी उठ. उठ. खाना थोडासा खाना घेतो का थोडासा घेतो का. घेतला बेटा कलर बांधतो कोणता बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे ना. आता आम्ही जेवणाचा कार्यक्रम करणार आहे. तर बघू शकता काकू कांदा आणि लिंबू कापते.
आणि अगोदर आता माणसं जेवणार आहे, त्याच्यानंतर आम्ही बसू रेडी ठेवणार आणि अजून मुलाचं जेवण पण बाकी आहे. आम्ही सगळ्यांचं झाल्याच्यानंतर त्यांना खाऊ घालू. आणि इकडं पहा ज्योती काकू कसा काकाईसाठी घेऊन चालल्यावरती जेवणाचा घालू शकता तुम्ही. काकू वरती नेत आहे काकाचं जेवणाचं. आणि आता जे बाकीचे राहणार आहे जितू काका झाले, त्याच्यानंतर निलेश दादा पप्पा, त्याच्यानंतर ऋतिक शिवांश पप्पा हे सगळे खाली बसणार आहे ना. आता आम्ही त्यांना वळून देणार आहे. मी दाखवते तुम्हाला थोड्याच वेळात. शिवाय गिफ्टसाठी खूप म्हणजे एक्साइटमेंट होते. शिवाय बघ शिवाय बघ 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 दाखव. हे बघा शिवांचे ॲनिमल. शिवांशला असे ॲनिमल्स घ्यायचे होते तर आम्ही खूप ठिकाणी शोधले, भेटले नव्हते. आणि फायनली आम्हाला भेटले शिवांशला. तुला आवडले का सांग? आवडले का तुला खिलौने? तर मग आता मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मग इथेवर पण मोबाईलवर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.